लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 3000 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे। 26 जानेवारी निमित्त एक मोठी या ठिकाणी घोषणा झालेली आहे आणि वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या कोणत्या ताईला 3000 रुपये हवे आहेत, एकदा त्यांचं नाव सांगायचंय, गाव सांगायचंय आणि 3000 रुपये तुम्हाला हवे आहेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कोणत्या महिलांना हे 3000 रुपये भेटणार आहेत, कोणत्या महिलांना 1500 रुपये भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। बघा 26 जानेवारी निमित्त एक मोठी या ठिकाणी घोषणा झालेली आहे। या ठिकाणी लाडक्या मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील यांनी मोठ्या स्वरूपात या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुशखबर या ठिकाणी आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की ही आनंदाची बातमी नेमकी काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाही। खूप महत्त्वाची अपडेट आहे। 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत, काही ताईंना 1500 रुपये जमा होणार आहेत। कोणत्या अशा ताई आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी 26 जानेवारी निमित्त 3000 रुपये वाटपाचा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि मुख्यमंत्री साहेबांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि आम्ही ती पडून देणार पण नाही, बंद पडून देणार नाही। ही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहणार, अशा स्वरूपाचं मोठं वक्तव्य या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी डेट पण दिलेली आहे, लाईव्ह कार्यक्रम चालू आहे 26 जानेवारी या ठिकाणी बघू शकता। 26 जानेवारी या ठिकाणी ठाणे या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी ही मोठी बातमी सांगितली। लाडक्या बहिणींना, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना 100% या ठिकाणी पैसे भेटणार म्हणजे भेटणार, या ठिकाणी मोठी घोषणा सांगितलेली आहे। आणि लाडक्या बहिणींना त्यांनी सांगितलंय, आम्ही तुम्हाला कधीच दुजाभाव करणार नाहीयेत, तुमची लाडकी बहीण आम्ही योजना बंद पडून देणार नाहीयेत। विरोधक आले, कोणी जरी आलं तरी ही लाडकी बहीण योजना चालू राहणार म्हणजे राहणार, 100% चालू राहणार आहे। त्याच्यामुळे ज्या ताई टेन्शन मध्ये आल्या होत्या की आपला लाडकी बहीण योजना आता बंद पडेल का, हे जो 1500चा हप्ता आहे तो बंद पडणार आहे का, 2100 रुपये आम्हाला जे भेटणार होते ते कधीपासून भेटणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। लक्षात घ्या, 2100 रुपये त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात। जो पुढचा हप्ता असणार आहे मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये देखील भेटणार आहेत, या ठिकाणी त्याच्याबद्दल पण या ठिकाणी बोललेलं आहे। पत्रकार संवाद या ठिकाणी त्यांनी साधलेला आहे। तर लाडक्या ताईंनो एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारत आहे, छोटा प्रश्न या ठिकाणी विचारत आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत हा 7वा हप्ता भेटला आहे का नाही? 7वा हप्ता म्हणजे काय, तर 1500 रुपये तुम्हाला कुणाकुणाला अकाउंटला भेटले आहेत? जानेवारी महिन्याचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटला भेटले आहेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। ज्या ताईला 1500 रुपये भेटले नसतील त्यांनी एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि 1500 रुपये तुम्हाला 7वा टप्पा भेटला आहे का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जर तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तर लवकरात लवकर एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय की सर आम्हाला या ठिकाणी 1500 रुपये आले नाहीत। ज्या ताईंना पैसे आले आहेत त्या सगळ्या ताईंचं अभिनंदन आहे, त्या सगळ्या ताईंना पुढे लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे, त्याच्याबद्दल काळजी करू नका। पण ज्या ताईंना पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी हा लाडका दादा त्यांच्यासाठी मदत करणार आहे, त्यांना मार्गदर्शन करणार आहे, त्यांना त्या ठिकाणी या ठिकाणी काय त्यांच्या अडचणी सोडवणार आहे। त्याच्यामुळे तुमचं नाव मला सांगायचं आहे, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, 1500 रुपये भेटलेत का नाही एकदा कमेंट बॉक्सने सांगायचे। आणि जर पैसे तुम्हाला भेटले नसतील तर एक महत्त्वाची गोष्ट मला सांगा, तुम्हाला तुमचं हे रेशन कार्ड कोणतं जोडलेलं आहे? रेशन कार्ड जर तुम्ही या ठिकाणी पिवळं आणि केशरी जोडलं असेल तर 100% सांगतो तुम्हाला 31 जानेवारी पर्यंत पैसे येणार म्हणजे येणार, या ठिकाणी 100% गॅरंटीने सांगतो तुम्हाला पैसे येणार, हप्ता येणार म्हणजे येणार। या ठिकाणी जर तुम्ही पिवळं रेशन कार्ड जोडलं असेल आणि केशरी रेशन कार्ड दोन्हीपैकी एक जरी रेशन कार्ड जोडलं असेल 100% सांगतो तुम्हाला 31 जानेवारी पर्यंत पैसे येणार म्हणजे येणार। आता राहिला प्रश्न पांढरा रेशन कार्ड जोडणाऱ्या ताईंचा। जर तुम्ही पांढरं रेशन कार्ड जोडलं असेल
लाडक्या ताईंनो, तुम्ही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्ही आतापर्यंत कोणतं रेशन कार्ड जोडलेलं आहे. हा प्रश्न सर्व ताईंसाठी आहे, कारण जो पुढचा हप्ता असणार आहे 8वा हप्ता, त्या हप्त्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असणार आहे, कारण की स्क्रुटिनी लागलेली आहे. अर्जांची छाननी देखील आता सुरू होणार आहे, कारण पहिला जो जानेवारी महिन्याचा हप्ता होता ते सगळ्यांना देऊन टाकलाय, पण आता ह्या महिन्यापासून त्यांनी सांगितले की बाबा स्क्रुटिनी होणार आहे. बांगलादेशमधून बघितलं तुम्ही, काही ताईंनी या ठिकाणी गैरप्रकार घेऊन पैसे कमवलेले आहेत. जवळजवळ खूप साऱ्या ताईंना या ठिकाणी गैरप्रकार केलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आळा बसण्यासाठी या ठिकाणी तुमच्या अर्जांची छाननी होणार आहे. सगळ्या अर्जाची छाननी होणार आहे. जो 8वा टप्पा असणार आहे, 8वा म्हणजे पुढचा जो हप्ता असणार आहे, त्याची काटेकोरपणे तपासणी होणार म्हणजे होणार. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलेले, उपमुख्यमंत्री साहेब दोघांनी पण सांगितले, ज्या ताई पात्र असतील त्यांना 100% पैसे भेटणार, पण ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट, खोटे डॉक्युमेंट जोडले असतील त्यांना या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे त्यांची, आणि त्यांचे पैसे देखील वसुली केली जाऊ शकतात. अशा स्वरूपाचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे कुणासाठी? ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट जोडलेत आणि ज्यांनी गैरप्रकारे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले त्यांच्यासाठी आहे. ज्या ताईंनी पात्र आहेत, बघा जसं पात्र म्हणजे काय, जर तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी पिवळं असेल आणि केशरी असेल, 100% सांगतो, डायरेक्ट तुम्हाला 100% सांगतो, जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल आणि केशरी रेशन कार्ड असेल, 100% तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार म्हणजे राहणार. याच्यामध्ये कोणीच काही करू शकणार नाही. आणि जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर लक्षात घ्या, पांढरं रेशन कार्ड म्हणजे अशा स्वरूपाचं रेशन कार्ड तुमच्या समोर दिसतंय, हे पांढरं रेशन कार्ड जर असेल तर त्यांना या ठिकाणी त्यांचं जर उत्पन्न, घरातल्या सगळ्यांचं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या कमी असेल त्यांना देखील पैसे भेटणार आहे. पण जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना तुमची बंद पडणार आहे, कारण की तुमचं उत्पन्नाची अट आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं, सर्वांनी सांगायचंय, हा प्रश्न सर्व ताईंसाठी आहे, तुमचं रेशन कार्डचा कलर कोणता आहे? तुम्ही जे जोडलेले रेशन कार्ड त्याच्यावर तुमचं नाव आहे का नाही हे पण कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बऱ्याच ताईंनी रेशन कार्ड जोडले पण त्यांचं नावच त्याच्यावर नाहीये. अशा पण बऱ्याच ताई आहेत की त्यांचं नाव पण त्याच्यावर घातलेलं नाहीये आणि रेशन कार्ड जोडून टाकले. त्यावेळेस लक्षात घ्या, स्क्रुटिनी झालेली नाहीये, अर्जांची छाननी व्यवस्थित झालेली नाहीये, त्याच्यामुळे सरसकट पैसे भेटले होते. पण आता या ठिकाणी अर्जाची छाननी काटेकोरपणे होत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यावं लागणार आहे. जर या ठिकाणी जर गोष्ट समजली की बाबा अर्जांची परत या ठिकाणी काय होत आहे, पडताळणी होत आहे, या ठिकाणी तुम्हाला डबल डॉक्युमेंट जोडता पण येणार आहेत. त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स नवीन कधी जोडता येतील, नवीन फॉर्म कधी भरायला सुटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते, बऱ्याच ताईंचे मला मेसेज पण आले होते, सर आमचं 15 ऑक्टोबर पासून या ठिकाणी काय झालं, फॉर्म पेंडिंग मध्ये पडलाय, तो अजून रिव्ह्यू मध्ये पडलाय, सर आमचा रिजेक्ट झाला होता, तो आम्हाला दुरुस्ती करून घ्यायचा आहे. मग काय करायचं? लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी ऍक्सेस अजून भेटलेले नाहीयेत, वेबसाईट अजून चालू झालेली नाहीये. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर नवीन फॉर्म भरायचा असेल, तुमच्या फॉर्म मध्ये दुरुस्ती करायची असेल, त्याचं अपडेट आता लवकरात लवकर येणार आहे. ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. पण पुढच्या वेळेस चुका करू नका. मी ज्या गोष्टी सांगतो त्या व्यवस्थित करून घ्या, म्हणजे तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. तर सर्वांना एक छोटा प्रश्न आहे की तुम्हाला हे पिवळं रेशन कार्ड आहे का, केशरी रेशन कार्ड का पांढरं रेशन कार्ड, यापैकी कोणतं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे? एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आणि रेशन कार्डचा प्रकार सांगायचाय. आणि लक्षात घ्या, 3000 रुपये ज्याची या ठिकाणी बऱ्याच ताई आतुरतेने वाट बघत होत्या, अशा 8 ते 9 लाख ताई बाकी होत्या, 8 ते 9 लाख ताई बाकी होत्या. त्याच्यातल्या जवळजवळ आज 3 लाख ताईंना या ठिकाणी 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. लक्षात घ्या, हा जो हप्ता आहे 3000 रुपयाचा हप्ता, 3000 रुपयाचा हप्ता 3 लाख ताईंना आज भेटणार आहे. 26 जानेवारी निमित्त हा मोठा या ठिकाणी मोठी अशी घटना घडलेली किंवा आपण घोषणा झालेली आहे. काल जवळजवळ 2 लाख ताईंना या ठिकाणी 3000 रुपये भेटले होते. आज या ठिकाणी 3 लाख ताईला भेटणार आहेत. 2 आणि 3 म्हणजे 5 लाख ताईंना कालपासून 3000 रुपये भेटायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला भेटले आहेत का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.